नमस्कार, माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण लाल भोपळ्यापासून उपवासाचे थालीपीठ बघणार आहोत. त्यासाठी आपण इथे लाल भोपळा घेतलेला आहे, त्याची साल काढून शिजवून घेतलेला आहे. त्यासोबतच आपण 2 बटाटेसुद्धा वाफवायला ठेवले होते. बटाटे आणि लाल भोपळा छान असे मॅश करून झालेले आहेत. आता यामध्ये भाजून घेतलेली जिरे पावडर, भाजून घेतलेलं साबुदाणा पीठ आणि बगरीचे पीठ घालायचे आहे. तसेच चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आणि छान एकत्र करून गोळा तयार करायचा. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरचीसुद्धा बारीक करून घेऊ शकता. आता छान एकत्र करून याचा गोळा तयार करून घ्यायचा. लाल भोपळ्याचा ओलसरपणा असल्यामुळे आपल्याला त्यामध्ये पाणी घालायची गरज नाही. 10 मिनिट याला छान मुरू द्यायचं. प्लॅस्टिक पेपरला तेलाचा हात लावून थापून घ्यायचे आणि इथे तवा गरम केलेला आहे, त्याला थोडं तेल किंवा तूप लावायचं आणि असे छान शेकून घ्यायचे. अगदी खमंग थालीपीठ आपले तयार होतात. अगदी झटपट होणारी अशी आपली उपवासाची रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. त्यासोबत आपण उपवासाचे स्वादिष्ट असे सांबर आणि उपवासाची लाल भोपळ्याची भाजीसुद्धा बनवली आहे. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.